नमस्कार मित्रांनो, मी शुभम जाधव तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आयटीआय मराठी गुरु या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एनव्हीएस भरती 2024 या भरतीचा डिटेल व्हिडिओ आपण या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे. जर तो तुम्ही पाहिलेला नसेल तर तुम्ही या आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ईसीपी म्हणजेच इलेक्ट्रिशियन कम प्लंबर या पोस्टसाठी तुम्हाला नवोदय विद्यालय अलॉट झाल्यानंतर तुम्हाला काय काय कामे करावी लागतात, म्हणजेच की तुमचं डेली रुटीन काय राहते. तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओला. तर मित्रांनो, तुमची ड्युटी सुरू होते सकाळी 5 वाजता. आता तुम्ही म्हणता हा काय प्रकार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सकाळी 5 वाजता किंवा 5:30 वाजता XYZ प्रत्येक नवोदयमध्ये एक टाइम ठरलेला असते. त्या टाइमी तुम्हाला पाणी सोडावं लागते. म्हणजे हाऊसेस, स्टाफ क्वार्टर्स, मेस, XYZ जे जितके एरिया असतील तिथं तुम्हाला पाण्याचं व्यवस्थितरित्या ते पाणी तिथं सोडावं लागते. हे तुमची ड्युटी आहे. ईसीपी जे इलेक्ट्रिशियन कम पोस्ट आहे, त्या पोस्ट मध्ये मी आधीच सांगितलं की हा जो प्लंबर जो शब्द आलेला आहे तो शब्द योगायोगाने आलेला नाही. ते तुमचं इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग या कामाचं एक संयुक्तरित्या तुम्हाला इथे काम करावं लागते. तर तुम्हाला सकाळी 5-5:30 वाजता तुम्हाला पाणी सोडावं लागते. तुमच्या पाण्याचा तुमच्याजवळ मुबलक साठा आधी तुम्हाला उपलब्ध करून घ्यावा लागतो. म्हणजे तुमच्याजवळ जेव्हा पाणी मुबलक प्रमाणात अवेलेबल असणार तेव्हा तुम्हाला ते वरच्या टाकीत शिफ्ट करावं लागते आणि त्याच्यानंतर तुम्हाला वॉल खोलून ते पाणी संबंधित विभागाला अलॉट करावं लागते. त्याचा वेळ ठरलेला असते. प्रत्येक नवोदय परत्वे तो वेळ बदलत असते. आणि ते पाण्याचं कुठं मग विहीर असेल, कुठं तुम्हाला नदीवरून पाणी आणावं लागते, कुठं धरणाच्या मार्फत असते, कुठं XYZ असं काही वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला पाण्याचा स्रोत असते. म्हणजे आता आमची नवोदय पाहिली समजा, आता आमच्या नवोदयमध्ये आम्हाला महानगरपालिकेचं पाणी येते आणि आमच्या शाळेमध्ये एक विहीर आहे. त्या दोन याच्यातून आम्हाला आमच्या संप मध्ये पाणी घ्यावं लागते. त्या संप मध्ये पाणी घेतल्यानंतर ते पाणी वरच्या टाकीत शिफ्ट करावं लागते आणि मग सकाळी ते पाणी सोडावं लागते. तर हे तुमची ड्युटी आहे. त्याच्यानंतर पाणी सोडून झाल्यानंतर सकाळी तुम्हाला 7:15 वाजता असेंब्ली सुरू होते. ते असेंब्ली सुरू व्हायच्या 15 ते 20 मिनिट आधी तुम्हाला असेंब्ली ग्राउंडवर हजर राहावं लागते आणि त्या असेंब्लीची तयारी तुम्हालाच करावं लागते. म्हणजे माईकची अरेंजमेंट करावं लागते. सुरुवातीला सकाळी देशभक्तीपर गीते जे तुम्हाला एक लिस्ट भेटत असते, त्या लिस्टनुसार तुम्हाला तिथे गाणे लावावं लागतात. असेंब्ली झाल्यानंतर असेंब्ली साधारणतः अर्धा-पाऊण तास चालते. एखादा काही कार्यक्रम वगैरे असला तर टाइम वाढते तो. तर असेंब्ली झाल्यानंतर जे प्रिन्सिपल सरांचं जे केबिन असते, चेंबर असते, त्या प्रिन्सिपल सरांच्या चेंबरमध्ये एक M&R कंप्लेंट रजिस्टर असते. म्हणजे तिथं या संबंधित शाळेमधील जे हाऊस मास्टर असतात. आता हाऊस मास्टर म्हणजे काय, तर इथे मुलांचे आणि मुलींचे वेगवेगळे हॉस्टेल्स असतात, त्याला हाऊस म्हणतात. मग हाऊस असते निलगिरी हाऊस, उदयगिरी हाऊस, अरावली हाऊस, असे वेगवेगळ्या हाऊसचे नाव असतात. तर त्या हाऊसचा एक हाऊस मास्टर असतात. हाऊस मास्टर म्हणजे त्या हाऊसच्या देखरेखीखाली नेमणूक करण्यात आलेले एक अधिकारी. तर ते व्यक्ती त्यांच्या हाऊसमध्ये काही जे कंप्लेंट असेल ते कंप्लेंट ते M&R रजिस्टरमध्ये लिहितात. ते इलेक्ट्रिकची असेल, प्लंबिंगची असेल, कोणतीही असेल. एक लक्षात घ्या मित्रांनो, इथं जसं ईसीपी इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग हे जरी तुम्हाला काम अलॉट केलेलं असलं तरी इथं साधारण 30 ते 40 जणांचा स्टाफ असतो. त्या 30 ते 40 जणांच्या स्टाफमध्ये टेक्निकल एकच पोस्ट असते ती म्हणजे ईसीपी. टेक्निकल म्हणजे तिथं सर्व शैक्षणिक पद असतात, कोणी ऑफिस वर्क असते, पण टेक्निकल फील्ड मधला टेक्निकल व्यक्ती फक्त एकच असते, तो म्हणजे ईसीपी. म्हणून टेक्निकल कोणतंही काम आलं तर ते तुमच्याच जवळ अलॉट होणार. मग ते काम तुमच्या आधिपत्याखाली येत असेल तर ते तुम्हाला करावं लागते किंवा ते तुम्हाला करून घ्यावं लागते. आलं लक्षात? एक तर ते काम तुम्हाला करावं लागेल, एक तर ते तुमच्याकडून होत नसेल तर ते तुम्हाला दुसऱ्याकडून करून घ्यावं लागते. तर त्या M&R रजिस्टरमध्ये कंप्लेंट लिहितात. दिवसभराच्या निदर्शनात आलेल्या कामं लिहितात किंवा मुलांनी सूचित केलेले कामं लिहितात. कुठची पाईपलाईन फुटलेली असते, कुठं मुलांनी बोर्ड तोडलेले असतात, कुठची वायरिंग उघडी असते, कुठचा पंखा बंद असते, कुठचा ट्यूबलाईट बंद असते, असे विविध कामं असतात. ते तिथं रजिस्टर करतात. तर ते कामाची तुम्हाला तुमच्या याच्यात एक छोटी नोट बनवून घ्यायची असते की आज हे काम आहे. जेव्हा तुम्ही कामासाठी जासाल तर प्रिन्सिपल सरांना तुम्हाला ते सूचना देऊन द्यावं लागते की सर आज हे कामं होते, मी या कामासाठी चाललो. ठीक आहे. मग हे कामं साठी तुम्ही चालले. तुम्हाला संबंधित हाऊसमध्ये जाऊन, संबंधित विभागात जाऊन, संबंधित जे जिथचं काम आहे तिथं जाऊन तुम्हाला ते काम अटेंड करायचं असते. इथं एक तुम्हाला एक लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की तुमचा जो हेल्पर नसते,
तुमची एकच पोस्ट आहे. ईसीपी म्हणजे परमनंट इलेक्ट्रिशियन कम प्लंबर असते, त्याच्याजवळ हेल्पर नसते. तर तुम्ही जेव्हा हाऊसमध्ये जासाल तर हाऊसमधले मुलं साधारणतः 7-8 वाजता म्हणजे 7:30 7:15 वाजता जे हाऊसमधून बाहेर गेले ते डायरेक्ट 1:30 वाजता वापस येतात जेवणाच्या वेळेस. तर तुम्हाला तुमचं काम करताना एकदम शांत दिमागाने करावं लागते. इलेक्ट्रिकचं काम आहे, तुम्हाला थोडी सुद्धा रिस्क घेता येत नाही, कारण की तुम्ही त्या हाऊसमध्ये संबंधित काम करताना तुम्ही एकटेच असता. मग एकटे असताना यदा कदाचित काही अपघात झाला तर तुम्हाला फर्स्ट एड सुद्धा जे भेटणार ते मुलं आल्यानंतर 1:30 वाजताच भेटणार. म्हणून एकदम शांततेनं काम करायचं असते. मी म्हणजे भीती दाखवत नाहीये, पण हे वस्तुस्थिती आहे. तर तुम्ही हाऊसमध्ये गेले किंवा संबंधित याच्यात गेले, इलेक्ट्रिकचं प्लंबिंगचं जे काम असेल ते तुम्ही काम केलं, हातोहात तुम्ही काय काय काम केलं आणि त्या कामाला काय काय सामान लागलं याची तुम्हाला एक लिस्ट लिहायची असते. तिथं एक नोट करून घ्यायची की हे काम होतं, हे काम मी केलं, या कामासाठी हे सामान लागलं. ठीक आहे. हे काम केल्यानंतर तुम्हाला जे हाऊस मास्टरने जी कंप्लेंट लिहिली, तुमच्याजवळ एक हे असते, एक डेली डायरी असते. जशी आपली आयटीआय मध्ये जशी आपल्याला डेली डायरी होती तशी इथं वर्क डायरी असते. तर त्या वर्क डायरीमध्ये तुम्ही जे काम केलं त्या कामाची नोंद करायची असते की मी या या हाऊसमधलं हे काम केलं. तिथे त्या हाऊस मास्टरची सही घ्यावं लागते की यांनी हे काम केलं. आणि दिवसभराचे तुमचे जे काम आहे ते दिवसभरात तुम्ही जे कामं केले ते संध्याकाळी जाऊन प्रिन्सिपल सरांना तुम्हाला रिपोर्ट करायचे असते की सर हे काम होते, याच्यापैकी हे कामं झाले, हे कामं बाकी आहेत. म्हणजे 3 कामं होते. त्या 3 कामातल्या एकाच कामात तुम्हाला जास्त वेळ लागला तर तुम्हाला प्रिन्सिपल सरांना सांगावे लागते की सर हे असं होतं, याला म्हणून इतका वेळ लागला आणि हे कामं बाकी आहेत, हे आता आपण उद्या करू शकतो किंवा आपण उद्या करू. हे तुम्हाला प्रिन्सिपल सरांना प्रिन्सिपल सरांना तुम्हाला रिपोर्ट करावे लागते. तर मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमची एकच टेक्निकल पोस्ट आहे. मग तुमची टेक्निकल पोस्ट एकच असल्या कारणानं इलेक्ट्रिकचे कामं तुमच्याकडे येतात, प्लंबिंगचे कामं तुमच्याकडे येतात, एक्सवायझेड कॉम्प्युटरचं येऊ शकतं तुमच्याकडे. कोणतंही टेक्निकल काम हो, कोणतंही असो, समजा शाळेमध्ये एखादं तुमचं डिपार्टमेंट असो, काही असो, समजा एखादं कुठं वेल्डिंगचं काम पडलं, मग ते वेल्डिंगचं तुम्ही करसान का? ते शक्य नाही ना तुमच्यासाठी करणं, कारण की तुमचा इलेक्ट्रिकल ट्रेड होता. मग ते वेल्डिंगचं काम करून घेण्याची जबाबदारी तुमची असते. आलं का लक्षात? इलेक्ट्रिकचं काम तुम्ही करा, प्लंबिंगचं काम तुम्ही करा आणि बाकीचं जे टेक्निकल काम आहे ते तुम्हाला करावं लागते किंवा करून घ्यावं लागते. म्हणून कामाचा आवाका इथं खूप जास्त आहे. तुम्हाला कामं भरपूर करावं लागतात, पण जर का तुम्ही त्या कामाला काम म्हणून पाहिलं तर ते कामं खूप वाटतात. म्हणून त्या कामाला काम म्हणून न पाहता जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पाहायचं. हे जे नवोदय विद्यालयातले विद्यार्थी जे आहेत ते उद्या जाऊन डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, वकील होतात. नवोदय विद्यालयाचे 25च मुलं अशी असतात की ते लाईफमध्ये अनसक्सेसफुल होतात. नवोदय विद्यालयाचे सर्वच्या सर्व विद्यार्थी जवळपास लाईफमध्ये सक्सेसफुलच होतात. तर हे जे पिढी आहे, हे जे मुलं आहेत, हे उद्याच्या भारताचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी इथं त्यांना घडवणं चालू आहे. आणि आपण त्यांची सेवा करण्यासाठी इथे आहोत. आपण त्यांची सेवा करता करता आपण भारताला त्यांच्या रूपानं एक चांगली पिढी देण्यासाठी आपला थोडासा हातभार लागते. आपला थोडासा हातभार त्याच्यात मध्ये लागू राहिला, आपल्या हाताने चांगलंच काम राहिलं तर त्यांच्या सेवेसाठी आपण इथं असतो. मित्रांनो, ड्युटीचा टाइम हवर जरी डॉक्युमेंटवर असेल की 8 घंटे 10 घंटे पाहिजे, पण तुम्हाला तुमची इमर्जन्सी पोस्ट असल्या कारणानं 24x7 मलाही काम नाही करावं लागेल, पण कामासाठी तत्पर राहावं लागेल. आणि नवोदय विद्यालयातला कोणताच कर्मचारी असा नाही की त्याचे ड्युटी हवर ठरलेले आहेत. ठरलेले आहेतच, पण नवोदय विद्यालय एक अशी संस्था असते, ते एक फॅमिली सारखं काम करते. जसं आपण आपल्या फॅमिलीसाठी कोणत्याही परिस्थितीत कधीही आपण जसं तत्पर असतो, तसं नवोदय विद्यालयाचा प्रत्येक कर्मचारी, मग तो साधा चौकीदार असो का प्रिन्सिपल सर असो, नवोदय विद्यालयाच्या मुलांसाठी म्हणजे मुलांना काही प्रॉब्लेम आल्यानंतर हे सर्व जण ना रात्र पाहत ना दिवस पाहत, काहीच कशाचीच तमा न करता त्या स्वतःला त्या कामामध्ये झोकून देतात. मित्रांनो, आलं लक्षात? सकाळी 5 वाजता तुम्हाला पाणी सोडावं लागते, त्याच्यानंतर असेंब्ली, त्याच्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिकचे प्लंबिंगचे जे कामं असतील त्या दिवसाचे रेकॉर्डमध्ये तुम्हाला ते जे एमएनआर रजिस्टरमध्ये जे कंप्लेंट असतील ते कंप्लेंट करावे लागतात. ते कंप्लेंट रिझॉल्व्ह झाल्याचा एक दाखला, परत सही, म्हणजे सरांची त्या हाऊस मास्टरची तुम्हाला सही घ्यावी लागते, प्रिन्सिपल सरांची सही घ्यावी लागते की मी हे काम केलं. अजून म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला सर्व गोष्टी ज्या इलेक्ट्रिकच्या प्लंबिंगचे जे आयटम्स आहेत त्या आयटमचा लेखाजोखा ठेवावा लागतं. म्हणजे या हाऊसमध्ये गेले, एखाद्या हाऊसमध्ये तुम्ही गेले, तिथे जर का डेट शॉर्ट सर्किट झाला आणि आयसोलेटर जडलं,
तर मग आयसोलेटर जळलं तर मग तुम्हाला तिथं नवीन आयसोलेटर लावावं लागलं. तर नवीन जे आयसोलेटर लावतात तर त्याचा तुम्हाला रेकॉर्ड ठेवावा लागते की या हाऊसमध्ये हा प्रॉब्लेम होता, तिथं हे आयसोलेटर मी बदललं, एवढ्या अँपेअरचं आयसोलेटर होतं, ते आयसोलेटर मी या हाऊसमध्ये लावलं. तर मग त्या हाऊसमध्ये जे लागलं ते तुम्हाला तुमच्या रेकॉर्डमधून वजा करावं लागते. इन शॉर्ट तुमच्या इलेक्ट्रिक आणि प्लंबिंगच्या आयटमचा लेखाजोखा तुम्हाला ठेवावा लागतो. आलं लक्षात? विद्यालयामध्ये घडणाऱ्या इलेक्ट्रिक आणि प्लंबिंगच्या कोणत्याही कामासाठी तुम्हाला जबाबदार आहे. इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि पाण्याची प्रत्येक गोष्टी जबाबदारी तुमच्याकडे असेल. मग तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी घरी पाणी सोडलं म्हणजे माझं काम झालं. विद्यार्थी मित्रांनो, सरकार इथं आरओ म्हणजे इथं एक आरओ असते ना, पाण्यासाठी मुलांना आरओ सिस्टम लावली असते. तर आरओचा बॅकवॉश करणं, त्याचं रेग्युलर मेंटेनन्स करणं हे काम सुद्धा तुम्हालाच करावं लागते. ठीक आहे. इलेक्ट्रिक आणि पाण्याशी संबंधित कोणतंही काम तुमचंच आहे. प्रथम प्राधान्यानं तुम्हाला त्यालाच करावं लागते. तर मी मगाशी जसं सांगितलं की जर का तुम्ही एखादं हे पाहिलं, समजा ते डायरी पाहिली, ते एमएडआर रजिस्टर पाहिलं, त्याच्यामध्ये तुम्हाला 5 कंप्लेंट दिसल्या, तर 5 कंप्लेंट मधून तुम्हाला तुमच्या तार्किक बुद्धी वापरून तुम्हाला त्याच्यापैकी मोस्ट इम्पॉर्टंट जे असेल, जे मोस्ट इमर्जन्सी असेल, ते प्रिन्सिपल सरांना रेफर करायचं की हे सर काम अर्जंट आहे, हे मला पहिले करायचं आहे किंवा हे मी पहिले करायला पाहिजे. त्यांची परमिशन घेऊन ते काम तुम्ही पहिले करू शकता. ठीक आहे. माणूस एकच असते. 35 एकरचं कॅप आमचं 35 एकरचं, साधारण प्रत्येक 9 ते 30 एकरच्या वरच असतात. अंडरग्राऊंड वायरिंग असते. ओव्हरहेड वायरिंग म्हणजे क्वचितच शाळेमध्ये ओव्हरहेड वायरिंग आहे, म्हणून तुम्हाला कामाला वेळ लागू शकते. मग असं नाही की तुम्हाला हेल्पर नाही म्हणजे मुळीच तुम्हाला एकट्यालाच काम करायला लागेल असंही नाही आहे. जेव्हा तुम्हाला शिडीवर चढायचं काम पडेल किंवा तुम्हाला खरंच अशी माणसाची जेव्हा गरज वाटते, तेव्हा तुम्ही प्रिन्सिपल सरांच्या निदर्शनात ते गोष्ट आणून देऊ शकता की सर संबंधित काम हे अर्जंट आहे आणि इमर्जन्सी आहे आणि मला माणसाची गरज आहे. तर प्रिन्सिपल सर विद्यालयातील जे ग्रुप डी असतील किंवा डेली वेजेस वाले वर्कर्स असतील, त्यांच्यापैकी एक जण तुम्हाला तुमच्या हेल्पसाठी देऊ शकतात. तुम्हाला शिडीवर चढायचं असेल, तुम्हाला पायाला लावायचं असेल, असं कोणतं काम असेल की जे तुम्ही एकट्यानं नाही करू शकत, तर तिथं तुम्हाला विद्यालयातील एखादा कर्मचारी तुमच्या मदतीनिसाच्या रूपानं दिला जातो. मित्रांनो, आपण जो शेड्यूल पाहिला, आपण जो या नवोदयचा शेड्यूल पाहिला, तो थोडा प्लस मायनस होऊ शकतो. नवोदय परत्वे म्हणजे प्रत्येक नवोदयची एक सिस्टम असते. त्या नवोदय म्हणजे जे आधीपासून चालत आलेली सिस्टम असते, तर त्या सिस्टमनुसार तो थोडाफार प्लस मायनस होऊ शकतो. पण ईसीपीच्या जॉब प्रोफाईल प्रत्येक नवोदयामध्ये सेमच आहे. अजून मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की इथं जे गर्ल्स हॉस्टेल असतात, त्या गर्ल्स हॉस्टेलमधली जर का मॅडमने कंप्लेंट लिहिली, त्यांच्या जे हाऊस मिस्ट्रेस असतात त्यांनी जर का कंप्लेंट लिहिली आणि ते लिहिलेली कंप्लेंट जर का तुम्ही अटेंड करायला चालले, तुम्ही जसं तसं जावायचं नसते. आता कंप्लेंट आहे जशी कंप्लेंट आहे बा मुलांच्या हाऊसमध्ये जसे तुम्ही कधीही जाऊ शकता, तसे मुलींच्या हाऊसमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही. जे कंप्लेंट लिहिली तर संबंधित हाऊस मिस्ट्रेसला तुम्ही जेव्हा कंप्लेंट अटेंड करता तेव्हा त्यांना कॉल करायचा असतो की मॅडम तुमच्या हाऊसची ही कंप्लेंट होती, ही कंप्लेंट करायला मी चाललो. ठीक आहे. मॅडमला तुम्ही इन्फॉर्म केलं, त्याच्यानंतर त्या गर्ल्स हॉस्टेल मधल्या जे वॉर्डन असतील त्या वॉर्डन मॅडमला सोबत घेऊन तुम्ही ते संबंधित जे काम आहे, जे कंप्लेंट आहे, ते कंप्लेंट अटेंड करायला जायचं असते. मुलींच्या हाऊसमध्ये तुम्ही असं जाऊ शकत नाही किंवा जायला नाही पाहिजे. मुलींच्या हाऊसमध्ये पुरुषांना येण्यास सक्त मनाई असते. परंतु आपली टेक्निकल पोस्ट आहे, इमर्जन्सी पोस्ट आहे, तर आपल्याला कामानिमित्त जावंच लागेल. पण हाऊस मिस्ट्रेसला इन्फॉर्म केल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. आणि हाऊस मिस्ट्रेसला इन्फॉर्म केल्यानंतर ज्या लेडी वॉर्डन असतात, त्या लेडी वॉर्डन मॅडमला घेऊन आपण ते कंप्लेंट अटेंड करायची आणि वापस यायचं. त्या मॅडमला इन्फॉर्म करायचं की तुमचं जे काम होतं, जे तुम्ही कंप्लेंट लिहिली होती, ती आता रिझॉल्व्ह झालेली आहे. आलं मित्रांनो लक्षात? इलेक्ट्रिशियन ईसीपी चे कामे काय काय असतात, ईसीपीचे काम आपण एकाच ओळीत आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊ शकतो. ती एक ओळ म्हणजे की इलेक्ट्रिशियन कम प्लंबरचं काम असते की विद्यालयातल्या इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग म्हणजे पाणी आणि विजेशी संबंधित पूर्ण कामे आणि प्रिन्सिपल सरांनी अलॉट केलेली कामे हे ईसीपीला करावी लागतात. प्रिन्सिपल सरांनी जे काम आपल्याला अलॉट केलं ते आपल्याला करावं लागतं. मित्रांनो, आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि माझं एक असं लक्षात आलेलं आहे की मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहत तर आहात परंतु तुम्ही शेअर नाही करत आहात.
तर मित्रांनो तुम्ही शेअर करा. ज्यांना गरज असेल त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, त्यांना माहिती भेटेल. त्यांनी फॉर्म भरलेला असेल, परीक्षा द्यायची असेल, पण सर्वात महत्वाचं की जॉब प्रोफाईल काय आहे, आपल्याला तिथे जाऊन काय कामं करावे लागतील. मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला शेअर करा. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाची गोष्ट सांगायचं मी राहून गेलो होतो की ईसीपीचं पेमेंट काय असते, पे स्केल काय असते. तर ईसीपीला मित्रांनो लेवल 2 चा पेमेंट असतो. लेवल 2 चा पेमेंट असतो 19,900 त्याचा बेसिक असतो. वरून डीए असतो. आणि जे एक्स्ट्राचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे भत्ते असतात ते त्याच्यासाठी तो अप्लिकेबल असतो. तर मित्रांनो आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल नक्कीच लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा. ITI जिंदाबाद.